नागरिकांची चारधाम यात्रा। चारधाम यात्रा धार्मिक ग्रंथात शुभ मानली जाते। चारधामच्या दर्शनाने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यात्रेला सुरुवात आहे। मंदिर कमिटीने दिलेल्या माहितीनुसार गंगोत्री यमुनोत्रीचे दरवाजे 22 एप्रिल, केदारनाथचे 26 एप्रिल आणि बद्रीनाथचे दरवाजे 27 एप्रिलला उघडण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर नवापूर शहरातील काही अवलिया तरुणांनी आपल्या आईवडिलांची चारधाम यात्रा पूर्ण करण्याची इच्छा पाहून असा मानस केला की आपण आपल्या आईवडिलांना व ज्या ज्येष्ठ वडीलधारी मंडळींना ही यात्रा करायची आहे अशांना सोबत घेत त्यांची चारधाम यात्रा जाण्याचे ठरवले। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 35 ज्येष्ठ नागरिकांना शिवसेनेचे उपजिल्हा संघटक मनोज बोरसे यांच्या पुढाकाराने चारधाम यात्रेसाठी नवापूर येथून सुरत मार्गे हरिद्वार येथून यमुनोत्री गंगोत्री सर्वात कठीण समजले जाणारे आद्य ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ धाम, बद्रीनाथ, पंचप्रयाग अशी यात्रा सुखरूप पार केली। फक्त स्वतःच्या आईवडिलांना न सांभाळता सोबत आलेले सर्व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेऊन यात्रा संपन्न करत आहे। यात शिवसेनेचे उपजिल्हा संघटक मनोज बोरसे, रणजित जाधव, ज्ञानेश्वर सोनवणे, राजू मिस्त्री, सागर गावित यांनी मोलाची भूमिका निभावली आहे। नवापूर गर्जना न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ। 10 दिवसापासून आम्ही चारधाम यात्रेला निघालेलो होतो। मनोज बोरसे, रणजित पवार हे यांच्या आई वडिलांना घेऊन जाताना आम्ही यांना विचारलं की तुम्ही पण जात आहे का, तर आम्हाला पण सोबत नाही, आपण बरेच जणी यांच्या सोबत घेऊन गेले आणि आमची चारधाम यात्रा एकदम व्यवस्थित सफल झाली आणि आमचे स्वप्न, डोळ्यातलं स्वप्न हे समोरासमोर आम्ही प्रत्यक्ष बघितलं आणि आमची मनोकामना, सगळी इच्छा आमची पूर्ण झाली। आम्ही स्वप्नातही नव्हता विचार केला की आमची चारधाम यात्रा, केदारनाथ हे सगळं काही आम्ही बघू, हे होणार नाही आमच्याकडनं, म्हणून आम्ही मनोजला सांगितलं की आम्हाला माझ्या बहिणीकडनं चालवलं जात नव्हतं, तरीसुद्धा त्याने आम्हाला सगळ्यांना सांभाळून ही यात्रा त्याने आमची सुखरूप पूर्ण केली।